प्रेज लॉर्ड सर्वांना प्रभूची स्तुती असो. आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन सेशन मध्ये. आज जिवंत देवाच्या वचनामधून आपण एका गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. आज देवाचं वचन आपल्यासोबत काय बोलणार आहे यासाठी आपण आपलं मन उघडूया, आपण आपलं अंतःकरण उघडून त्या देवाच्या वचनाचा स्वीकार करूया, कारण आज परमेश्वर आपल्यासोबत बोलणार आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून प्रार्थना करत असताना मला एक गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे, ते हे की इतरांसाठी प्रार्थना करणे. बऱ्याचदा आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी प्रार्थना करतो, आपल्याच इच्छा आणि आपल्याच मागण्या आपण त्या देवाला सांगत राहतो. परंतु तुमच्या माझ्या जीवनाविषयी आपल्याला एक गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, एका गोष्टीकडे समजणं फार गरजेचं आहे, ते हे की इतरांसाठी प्रार्थना करणे. ज्या वेळेला आपण स्वतःसाठी सोडून इतरांसाठी प्रार्थना करणार आहोत, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये अधिकतेने आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. आज जर आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वाद गमावले असतील, आज जर आपण आपल्या जीवनामध्ये काही आशीर्वाद आपल्या जीवनामधून निघून गेलेले असतील आणि ते आपल्या जीवनामध्ये परत मिळण्याकरिता, अधिकतेने आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळण्याकरिता एकमेकांसाठी प्रार्थना करणं हे तुम्हाला आणि मला शिकणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला एकमेकांसाठी प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आज जगामध्ये भरपूर लोक एकमेकांसाठी प्रार्थना करत नाहीत. आज जगामध्ये भरपूर लोक एकमेकाचा द्वेष करतात. त्याचं कारण काय असेल बरं? त्याचं कारण आहे की मनामध्ये राग आहे, मनामध्ये वाईटपणा आहे, मनामध्ये दुष्टपणा आहे. परंतु देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की एकमेकावरती प्रीती करा आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. जर आपण वचन वाचलं मत्ती कृत सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि याचं 44व वचन काय म्हणतं? मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. या ठिकाणी स्पष्टपणे जिवंत देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे लोक तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज जरी लोक आपल्यासोबत वाईट वागत असतील, आज जरी लोक आपल्यासोबत रागाने बोलत असतील, आज जरी लोक आपल्यासोबत योग्य रीतीचं वागणूक आपल्याला देत नसेल, तरी देखील तुम्हाला आणि मला एकमेकांसाठी प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. कारण देवाचं वचन तुम्हाला आणि मला अशा रीतीने शिकवत आहे एकमेकावरती प्रीती करणं, एकमेकावरती प्रेम करणं आणि एकमेकांसाठी प्रार्थना करणं एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्हाला आणि मला शिकणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण एकमेकावरती प्रेम करू, ज्यावेळेला आपण एकमेकांसाठी प्रार्थना करू, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दुपटीचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांवरती प्रीती करा, एकमेकांवरती प्रेम करा. आज जगामध्ये प्रीती आणि प्रेम आपल्याला दिसायला मिळत नाही. आज घरामध्ये आपल्याला प्रीती आणि प्रेम दिसायला मिळत नाही. घरातले लोक आज एकमेकांसाठी प्रार्थना करायला तयार नाहीत. घरातले जे मेंबर्स आहेत ते एकमेकांसाठी प्रार्थना करायला तयार नाहीत. त्याचं कारण काय असेल बरं? आज ते प्रेम आणि प्रीती आपल्याला दिसायला तयार नाही. आज जगामध्ये प्रेम आणि प्रीती हे थंडावली आहे. परंतु तुम्हाला आणि मला ख्रिस्ती व्यक्ती म्हणून एक गोष्ट समजणं फार गरजेची आहे, ते हे की मला माझ्या घरच्यांसाठी, मला माझ्या मित्रांसाठी आणि जे माझे आसपासचे लोक आहेत, जे माझे ओळखीचे लोक आहेत, त्यांच्यासाठी मला प्रार्थना करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी मला प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण इतरांसाठी प्रार्थना करणार आहोत, इतरांच्या दुःखासाठी असेल, इतरांच्या परिस्थितीसाठी असेल, इतरांच्या घरासाठी असेल, त्यावेळेला परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. जर आज आपण इतरांना आशीर्वाद दिला, जर आज आपण इतरांसाठी प्रार्थना केली, तर परमेश्वर तुम्हाला आणि मला दुपटीने आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. म्हणून आज माझ्या जीवनामध्ये मला काय शिकायचं आहे? तर मला इतरांसाठी प्रार्थना करणं शिकायचं आहे. मला माझ्या परिवारातील लोकांसाठी प्रार्थना करणं शिकायचं आहे. आज जरी आपल्या परिवारासोबत आपले तेवढे चांगले संबंध राहिले नसतील, आज जरी आपल्या परिवारासोबत आपले भांडणं असतील, तरी देखील तुम्हाला आणि मला एकमेकांना क्षमा करून एकमेकांसाठी प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आज जरी आपल्या घरामध्ये अशांतता असेल, आज जरी आपल्या घरामध्ये वाईट परिस्थिती असेल, तरी देखील सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांसाठी प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. कारण याचद्वारे ते दुपटीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळणार आहे. एकमेकावरती प्रीती करा, एकमेकावरती प्रेम करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. अशा रीतीने देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आपल्या शत्रूवरती प्रेम करा, आपल्या वैऱ्यांसाठी प्रार्थना करा, जे लोक तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज मी माझ्या विरोधीसाठी प्रार्थना करत आहे का? जे लोक माझ्या विरुद्ध बाहेर बोलतात त्यांच्यासाठी आज मी प्रार्थना करत आहे का? जे लोक आज माझ्यासोबत वाईट वागतात त्यांच्यासोबत मी योग्यतेने वागत आहे का? त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे का? याकडे तुम्हाला आणि मला विशेषतेने लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज माझ्याद्वारे, माझ्या वागणुकीच्या द्वारे आणि माझ्या शब्दांच्या द्वारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती दिसत आहे का? याकडे तुम्हाला आणि मला लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज मी इतरांची मदत करत आहे का? आज मी इतरांच्या वाईट वेळामध्ये त्यांच्या सोबत आहे का?
याकडे तुम्हाला आणि मला लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून हे तुमची आणि माझी जबाबदारी आहे एकमेकांसाठी प्रार्थना करणे. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून हे तुमची आणि माझी जबाबदारी आहे त्या ख्रिस्ताचं प्रेम इतरांना दाखवणे. हालेलुया. कारण त्याचद्वारे दुपटीचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आपल्या घरासाठी असेल, आपल्या मित्रांसाठी असेल, आपल्या ओळखीच्या लोकांसाठी असेल, तुम्हाला आणि मला प्रार्थना करणं शिकणं फार गरजेचं आहे. इतरांसाठी ज्या वेळेला आपण प्रार्थना करणार आहोत त्यावेळेला परमेश्वर आपल्याला दुपटीने आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. कारण तुम्हाला आणि मला वचन सांगतं, आपण जर पाहिलं योबाचं पुस्तक याचा 42वा अध्याय आणि याचं 10वं वचन, योबाचं पुस्तक याचा 42वा अध्याय आणि याचं 10वं वचन, जे असं म्हणतं, योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. योबाने आपल्या जीवनामध्ये गमावलेला आशीर्वाद परत प्राप्त करून घेण्याकरिता, आपल्या जीवनामध्ये संपूर्ण दुःख निघून जाण्याकरिता त्याने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केलेली आहे. आणि तशाच प्रकारे माझ्या जीवनामध्ये देखील, तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये देखील ते संपूर्ण दुःख निघून जावं, दुपटीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळावा, यासाठी आपल्याला इतरांसाठी प्रार्थना करावी लागणार आहे. इतरांसाठी प्रार्थना करणं तुम्हाला आणि मला शिकणं फार गरजेचं आहे. कारण त्याचद्वारे दुपटीचा आशीर्वाद आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. दुपटीचा आशीर्वाद जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे तर इतरांसाठी प्रार्थना करा. दुपटीचा आशीर्वाद जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे तर इतरांवरती प्रीती आणि प्रेम करा. कारण त्याचद्वारे ते दुपटीचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. योबाने देखील तेच केलेलं आहे. योबाने देखील आपल्या जीवनामध्ये इतरांसाठी प्रार्थना केलेली आहे, तेव्हा परमेश्वराने त्याच्या दुःखाचा परिहार केलेला आहे आणि त्याची मालमत्ता अधिक त्याला वाढवून दिलेली आहे. पूर्वी त्याची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने योबाला दिली. अशा रीतीने देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. माझ्या जीवनामध्ये गमावलेले आशीर्वाद मला परत मिळण्याकरिता, माझ्या जीवनामध्ये मला दुपटीने आशीर्वाद मिळण्याकरिता इतरांसाठी प्रार्थना करावी लागणार आहे. मला इतरांवरती प्रेम आणि प्रीती करावी लागणार आहे. जे माझं वाईट करतात, जे माझ्या विरुद्ध बोलतात, जे माझ्यासोबत योग्यरीतीने वागत नाहीत, त्यांना मला आशीर्वाद देणं आणि त्यांच्यासाठी मला प्रार्थना करावी लागणार आहे. कारण त्याद्वारे ते दुपटीचा आशीर्वाद मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. म्हणून आजच्या दिवसामध्ये मी तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, इतरांसाठी प्रार्थना करा. आपल्या वैऱ्यांसाठी प्रार्थना करा. जे लोक आपला विरोध करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. एकमेकावरती प्रीती आणि प्रेम करा. आपल्या घरासाठी, आपल्या परिवारातील लोकांसाठी, आपल्या आसपासच्या लोकांसाठी, आपल्या मित्र परिवारासाठी, आपल्या भाऊ बहिणीसाठी आज आपण प्रार्थना करूया. आपल्या लेकरांसाठी आज आपण प्रार्थना करूया. बऱ्याचदा आपण आपल्या स्वार्थी प्रार्थना परमेश्वराकडे सादर करतो. देवा मला ही पाहिजे, देवा मला ती पाहिजे, देवा माझ्या घरामध्ये मला या गोष्टीचा पुरवठा पाहिजे. परंतु का आपण आपल्या जीवनामध्ये इतरांसाठी प्रार्थना केलेली आहे का, याकडे तुमचं माझं लक्ष जाणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला मी एखाद्याच्या दुःखासाठी प्रार्थना करणार आहे, ज्या वेळेला मी एखाद्याच्या घरातली परिस्थिती निघून जावी यासाठी प्रार्थना करणार आहे, ज्या वेळेला मी एखाद्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणार आहे, त्यावेळेला ते सर्व आशीर्वाद मला माझ्या जीवनामध्ये मिळणार आहे. आरोग्य असेल, घरातली परिस्थिती निघून जाणे असेल आणि आशीर्वाद असेल, अशा भरपूरशा ज्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपण इतरांसाठी प्रार्थना करणार आहोत, त्यावेळेला ते संपूर्ण आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये दुपटीने देणार आहे. म्हणून इतरांसाठी प्रार्थना करूया. इतरांसाठी आपण प्रार्थना करायला शिकूया. इतरांवरती प्रीती आणि प्रेम करूया. कारण त्याचद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या दिवसामध्ये मी तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, इतरांसाठी प्रार्थना करा. इतरांना आशीर्वाद द्या. म्हणजे ते दुपटीचा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. देव बाप करो, त्या वचनांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.